नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी कुस्त्या या होतच असतात. आपल्याला माहिती आहे आता तर महाराष्ट्र केसरी सुद्धा दोनदा झालेल्या आहेत. पण 30 जून ते 18 जुलै या दरम्यान आखाडा आणि कुस्ती या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या. ते म्हणजे मुंबईतलं विधिमंडळ. या विधिमंडळात कुस्ती होती फक्त आमदारांची. बाकी कसं आहे, आमदार एरवी ज्या बाहेरच्या कुस्त्या असतात का नाही, तिथं नारळ फोडायला जातात, पैलवानांचा हातात द्यायला जातात, कुस्त्या लावतात. पण इथं काही गरज नाही. इथं आखाडाच यांचा, हेच कुस्ती खेळणार, हेच पैलवान, हेच चितपट होणार आणि हेच केसरी होणार. आणि अशा सगळ्या आमदारांच्या कुस्त्या भर दिवसभर लाईव्ह बघितल्या असतील त्या उभ्या महाराष्ट्रानं. आता नुकत्याच म्हणजे कालच या सगळ्या कुस्त्या संपल्या. पण आता केसरी कोण झालंय याचं उत्तर काही मिळालेलं नाही. कारण की कसं आहे, विभाग वाईज जर पाहिलं तर कुणाला वाटून द्यायचं बक्षीस हा प्रश्न पडलाय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणातनं आपण कुठेतरी एक बोध घ्यायला पाहिजे. तो बोध आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी एक असं वाक्य उच्चारलं ना, अख्ख्या महाराष्ट्रानं ते वाक्य उच्चारल्यानंतर काय वाजवलं माहितीये? टाळ्या. अख्ख्या महाराष्ट्रानं. कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली बात, जन की बात आणि मन की बात मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. मी तर अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखणारा पहिला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि काय म्हणाले ते? सगळे आमदार माजलेत. मी पॉज घेतलाय, याचा अर्थ मी बोलतोय असं ना. हे बोललंय कोण? दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणजे विधानसभेमध्ये अगदी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करायची वेळ आली आणि शेवटचा दिवस, आणि जे त्यांनी वाक्य उच्चारलं, खरं तर मला तर असं वाटलं की आता देवेंद्र फडणवीस म्हणतील की बाबा हे रेकॉर्डवरनं वाक्य काढून टाका वगैरे. पण तसं काही म्हटले नाहीत ते. याचा अर्थ त्यांनी एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलं. होय, महाराष्ट्रातले सगळे आमदार माजलेत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं ओळखलं त्यांनी. त्याबद्दल आभार आहे त्यांचे. आता हेच वाक्य जर तुम्ही आम्ही कट्ट्यावर, पारावर, गल्लीत चहा पिताना कॅन्टीन मध्ये बोलतच असतो आपण. पण हे काय सगळे आमदार माजले तरी काय नाही असं बोलत असतो आपण. पण हेच जर कुठल्या आमदारानं ऐकलं असतं तर आपल्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला असता, आज जेलमध्ये टाकलं असतं. पण आता सगळ्या आमदारांचे मुख्य प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीच वाक्य उच्चारलं, सगळे आमदार माजलेत. त्यामुळे विषयच संपला. जनतेला काही बोलायची गरजच उरली नाही. आता सुरुवात कुठून कशी झाली हे देखील आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आपल्याला आठवतंय आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन आणि बरेचसे आमदार, अधिकारी, कॅन्टीन विधिमंडळातले काही कर्मचारी त्या ठिकाणी जेवायला वगैरे जात असतात. आता त्या ठिकाणी आमचे बुलढाण्याचे आमदार देखील जेवायला गेले होते. अर्थात त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे, त्यांचं नाव काय मी सांगायची गरज आहे तरी सांगतो. कॅन्टीन केसरी. अरे म्हणजे कॅन्टीन केसरी म्हणजे मी आता मागाशी ते आखाडा बोलला म्हणून आलं ते. संजय गायकवाड, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड. तुम्हाला आठवतं का? त्यांच्या गळ्यात बघा तो वाघाचा दात असायचा आणि मग वाघाची शिकार केली असं मोठ्या फुशरकीने सांगणारा. आणि मग सांगितल्यानंतर ते जेव्हा तो गळ्यातला दात जेव्हा घशात आला तेव्हा मात्र मग सगळं अगदी जिकडं तिकडचं करून ते सगळं कसं तरी मिटवलं. बर, हेच ते संजय गायकवाड, त्यांच्यापासून खरी सुरुवात झाली. कॅन्टीन वाल्याला बडवलं. आणखी एक शब्द जोडतो, तुडवलं. बॉक्सर फायटिंग. म्हणजे कसं आहे, कुस्तीमध्ये आता बॉक्सिंग बिक्सिंग तिथं खरं म्हणजे फाऊल असतो. पण आता कसं आहे, म्हणतो ना फ्री स्टाईल आमदार असं. आणि मग अशी काय फायटिंग केली, हे नाकावर ठोसा, हे तोंडावर ठोसा, ठोसाच ठोसा. बघायचंय का कसा मारला ठोसा? पहिल्यांदा बघूयात. संजय गायकवाड कॅन्टीन केसरी.
चला बघितलं, आखाड्यात जाऊन आलो आपण. संजय गायकवाड, अहो गल्लीतला गुंड सुद्धा असा मारणार नाही. काय ती स्टाईल, ते ते टॉवेल, तो बनियन. आता समजा हे मारता मारता टॉवेल सुटला असता ते केवढ्याला पडला असतो. पण ठीक आहे बाबा, नाही सुटला त्यांच्या सुदैवानं. आणि एवढं करून माफी मागायची सोडून परत बाहेर आल्यावर आणखी मारेन अशी भाषा. आता असं वाटलं दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे त्यांचे काहीतरी वाभाडे काढतील, पण काही तसं काही घडलं नाही. ती गोष्ट वेगळी. कारण आपल्याला आठवत असेल, हे सगळं महाराष्ट्र पाहत होता आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रानं पाहिलं. काय याच्या आधी पाहिलं नाही का? पाहिलंय. काय पाहिलंय? चड्डी गँग, बनियन गँग बनून चोऱ्या माऱ्या करणाऱ्या टोळ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत. पण बनियन टॉवेल किंवा बनियन चड्डीवर मौज मस्ती मारधाड करणारे आमदार मात्र पहिल्यांदाच पाहिले. एक बुलढाण्याचे कॅन्टीन केसरी आणि दुसरे कश अँड कॅश मंत्री संजय शिरसाट. खरं तर कॅन्टीन केसरी असं का म्हटलं, आता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही ठोसे बघितलेले आहेत. खरं तर राज्यात आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी संजय गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा ते काय प्रसिद्ध वगैरे नव्हते. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते एकदम प्रकाश झोतात आले आणि मग विधानसभा निवडणुकीत पराभवाची हॅट्रिक चाखली. त्यानंतर पहिल्यांदाच विजय मिळवला. शेवटी आमदार म्हणून असे काही वागायला लागले की आमदार कमी आणि गुंडच जास्त. आपल्याला आठवतंय वाघाचा दात आपल्या गळ्यात कसा आला याच्या फुशारक्या मारत फिरणारे हेच आमदार, जेव्हा तोच दात गळ्यातून घशात आला तेव्हा तो अडकलेला दात काढण्यासाठी त्यांनी केविलवाणी केलेली धडपड सुद्धा महाराष्ट्रानं बघितलंय. आता त्यांच्या बेताल वागण्याची आणि बेछूट वागण्याची परंपरा गेल्या काही वर्षात अखंडित आहे. ती त्यांनी कायम पाळलेली आहे. उदाहरणार्थ एक 2-3 सांगतो आणि मग पुढे जातो. राहुल गांधी यांची जीभ छाटण्याबाबत केलेलं वक्तव्य आठवत असेल तुम्हाला. पोलीस विभाग सर्वात भ्रष्टाचारी त्यांचंच वाक्य होतं. आता या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका त्यांनी कायम जपलेली आहे. आणि आमदार निवासातल्या कॅन्टीन मधला राडा, त्याबद्दल तर काय बोलायलाच नको. झालं काय होतं? खरं तर हा राडा काही साधा सुद्धा नव्हता. शेळ्या आमटीचा वास त्यांच्या नाकात तोंडात काय गेला, त्यांनी कर्मचाऱ्याच्या नाकात तोंडावर बॉक्सर फायटर प्रमाणे ठोसे मारत त्याला धुतलं. आता प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरुद्ध अप्रत्यक्षपणे गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले तेव्हा विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. तरी देखील हे महाशय काय म्हणाले ते आठवते का तुम्हाला? आय डोंट केअर. आता असं म्हणत त्यांनी आपल्या कृत्यांची पुन्हा एकदा समर्थकाचीच भूमिका बजावली. थोडक्यात काय आहे, या राड्यामुळं त्यांना एक पुरस्कार नक्कीच द्यावासा वाटला, तो म्हणजे कॅन्टीन केसरी. आता आमचे दुसरे महाशय आहेत, मग यांना जोडून म्हणजे जे चड्डी माफ करा बनियन टॉवेलवर दिसले तेच नंतर दुसरे महाशय त्यांच्याच पक्षाचे चड्डी बनियनवर दिसले. आता यांचं काय झालं? आता मुळात या ठिकाणी संजय शिरसाट हे नाव देखील सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून निवडून येणारे हे आमचे आमदार. यांनी काय केलं तर हे जे आपल्याला दिसले ते थेट ते असं म्हणतायत की ते माझं घर आहे. त्या घरात एक सिगरेटचा कश मारत, फोनवर बोलत, शेजारी पडलेली पैशाची बॅग, एक कुत्र त्या ठिकाणी, बेडची असलेली ती व्यवस्था, काही कपाट, हे सगळं दर्शन झालं ते संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटवरील व्हिडिओमुळे. आणि मग संजय शिरसाट सगळ्यांसमोर त्या रूपात आले. एक आमदार निवास कॅन्टीन मधला बनियन टॉवेलवरचा आमदार, एका घरामध्ये सिगरेटचा कश मारत शेजारी कॅश ठेवला गेलेला एक मंत्री संजय शिरसाट. आता या दोघांचं दर्शन आम्हाला चड्डी टॉवेल बनियन याच्यावर झालं. त्यामुळं
टॉवेल, चड्डी, बनियन ही एक म्हणतो ना आपण एक त्रिसूत्री तयार झाली. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय तर काय, विधिमंडळ पायऱ्यांवर तर आमच्या विरोधी पक्षातल्या आमदारांनी तर त्या ठिकाणी हद्दच केली. कपडे घातलेत पण त्याच्यावर वेश कुठला, टॉवेल बनियन किंवा टॉवेल चड्डी. आता म्हणायचं काय, याचाच अर्थ या सगळ्यांनी एक दाखवून दिलंय की चड्डी बनियन आहे, एवढा आहे आमच्याकडे आहे. आता यावर हद्द अशी की संजय गायकवाडांनी त्याच्यावर सुद्धा लोणार मध्ये मी चड्डी बनियनवर आदित्यला त्या ठिकाणी चढवलं, पण उद्धव ठाकरेंना चढता येऊ शकत नव्हतं असं म्हणून आणखी राळ उठवली. आता हा झाला कॅन्टीनचा भाग, आमदार निवासातला. हे दोन आमदार तुम्हाला मी तुमच्या समोर मांडले, एक त्यातले मंत्री महाशय आहेत. आता हे सगळं घडल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी शिंदे बोलतील या मंत्र्यांबद्दल तरी, पण नाही. शिंदे बोलतील म्हणून फडणवीस शांत राहिले आणि फडणवीस बोलतील म्हणून शिंदे शांत राहिले. आधीच त्यांचं एक तर हॉटेलचं प्रकरण होतं, त्यात इन्कम टॅक्सची नोटीस होती, त्यामुळं फक्त 2 दिवस शिरसाट सुरू राहिलं आणि तो विषय संपला. आता जरा विधान परिषदेत जाऊया. विधान परिषदेत काय घडलं? विधान परिषदेमध्ये पुन्हा एक मंत्री आणि एक आमदार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब आणि आमचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई. आता या दोघांमध्ये मराठी माणसाच्या रक्षणावरनं जी काय हमरी तुमरी झाली ती अगदी कुठपर्यंत गेली बघायची आहे. पहिले बघूयात मग बोलू. सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज. सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. बरं तुम्ही मंत्री महोदय, पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. त्यांनी ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विचार. सभापती महोदया, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. ऐका तुम्ही खाली ना. बसा. आता काय असं झोंबतंय गोंधळ का करणं कानाला? बरं नाहीये. मराठी ऐका माणसाचा ना. प्रश्न आहे. ऐका सकारात्मक उत्तर पाहिजे ना. ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत एक राहा. मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? मग शांतता ठेवा. काय रे तुला दाखवतो यायला गद्दार कुणाला म्हणतो रे? बघितलं, मराठी माणसाच्या रक्षणासाठी या दोघांचं भांडण सुरू झालं आणि मग शंभूराजांनी असं म्हटलं की तुमच्या काळात, तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही मराठी माणसाचं किती रक्षण केलं. झालं दोघांचं भांडण आणि मग शेवटी सगळ्यांनी त्याची मजा घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेला तर काय बोलू आणि काय नको. आणि मग कोणतरी हळूच गद्दार म्हटले, गद्दार म्हणजे अनिल परबच म्हटले, काय लगेच शंभूराज देसाई म्हणे ये बाहेर ये तुला दाखवतो. बघा माज मस्ती राडा, दुसरं काय आहे? विधानसभेचा झाला आखाडा, माज मस्ती आणि नुसताच राडा. याच्या पलीकडे दुसरं काही बघायला मिळालं नाही. थांबा, अजून बरीच प्रकरण आहेत, पुढे जायचंय आपल्याला. आता तुम्हाला आठवत असेल, हे सगळं झाल्यानंतर कुठल्या तरी एका दिवशी आपले भरत शेठ, म्हणजे गरिबांचे शेठ ते स्वतः म्हणतात, भरत शेठ यांना तलब झाली. आता यांना तलब झाली बोलावं करायचं काय? मग काय म्हणतात ना त्याला, मळ आणि भर.
मग भर सभागृहातच तंबाखूचा बार भरला. अजितदादा प्रत्यक्ष भाषण करतायत, माग कॅमेरा भरत गोगावलेंवर. पण ज्या अजितदादांना तंबाखूचा प्रचंड तिरस्कार, आठवते का आर पाटलांच्या वेळी काय म्हणाले होते? तेव्हा आर पाटलांनी काय स्पष्ट सांगितलं, मी तंबाखू सोडली आणि वेलची खायला सुरुवात केली म्हणून. त्याच अजितदादांच्या पाठीमाग बसून भरत शेठ यांनी आपला तंबाखूचा बार मळला. पण भरत शेठ बरोबर माग असल्यानं फ्रेम मध्ये आले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता नेहमीप्रमाणे शंभूराजे कशी पाठराखण करतात ते आपल्याला माहिती आहे. ते वेलची होती, सुगंधी इलायची, वाटल्यास खाऊन बघा म्हणून काही पत्रकाराला पण दिली खायला. आता काय बोलणार याच्या पलीकडे? म्हणजे हे जे सगळं चाललेलं आहे, हे सगळं सुरू असतानाच बघता 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 दिवस सरत गेले. 30 जून पासून सुरू झालेलं अधिवेशन गोंधळातच जास्त, विषय काहीच नाहीत, कार्यक्रम पत्रिका नुसती नावाला. करता 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 17 जुलै उजाडली आणि या 17 जुलैला अभूतपूर्व शेवटची जंगी कुस्ती, जंगी नुरा कुस्ती आपण ज्याला म्हणू, ही जी कुस्ती पाहायला मिळाली त्यानं तर अख्ख्या महाराष्ट्रात कहर केला. आता हे सगळं जे झालंय ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे करणारे आणि हे करून नामरणारे राहणारे 2 आमदार आहेत. एक गोपीचंद पडळकर आमच्या आटपाडीचे, आणि दुसरे आमचे जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा. आता मुंब्रा कळव्याचे जितेंद्र आव्हाड यांचा एक्सपिरियन्स जर पाहिला तर किमान 4-5 वेळा तरी आमदार म्हणून, म्हणजे 20-25 वर्ष तरी ते विधानसभेत आहेत. पण त्यांना सुद्धा मोह आवरला नाही तो पडळकरांना डिवचण्याचा. आता आपण कुणाला डिवचतोय हे तरी त्यांना कळायला पाहिजे होतं, पण नाही. आपल्याला आठवत असेल 2020 पासून या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य चालू आहे. कारण 2020 मध्येच यांच्या वादाला सुरुवात झाली होती. गोपीचंद पडळकरांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, एकसंध होती शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि मग त्यावर आव्हाडांनी आक्षेप घेतला होता. त्याच्यावर पडळकरांनी त्यांना अर्बन नक्षल असं म्हटलं होतं. तेव्हा त्या दोघांचा तणाव वाढला. मग 2023चं अधिवेशन आलं. या अधिवेशनामध्ये पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. बारामतीचे चुलते आणि पुतळे दिवसा ढवळ्यात दरोडा टाकतात. आता त्यावर राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष अनिता भांबरे यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर आणि पाकिट चोर असं म्हटलं होतं. हा मंगळसूत्र चोर शब्द आव्हाडांनी बरोबर चोरला आणि या अधिवेशनात त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल याच अधिवेशनात 16 जुलैला विधान भवनाच्या गेटवर पडळकर यांच्याकडे पाहून काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड? मंगळसूत्र चोर. आणि मग मात्र पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जी जुंपली, मग काय बोलायलाच नको. पुढं काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त गाडीचा दरवाजा लागला हे नुसतं निमित्त होतं. एकमेकांवर काहीतरी भडास काढायची होती. शेवटी ते निमित्त ठरलं आणि मग एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. आणि याच दरम्यान आपले पडळकर यांनी जे काही म्हटलं ना, ते मला आता इथं शब्दात पण मांडता येत नाही. त्यांनी जितेंद्र आव्हाडांसोबत पंगा घेतला. खरं म्हणजे एकाला काढावं दुसऱ्याला झाकावं असेच सगळे, पण अत्यंत थिल्लरपणे एकमेकांना टोमणे मारले, गाडीचा दरवाजा हाणला, शिव्यांची लाखोली वाहिली आणि हे दोघेही शेवटी कुठेतरी या भांडणाला काहीतरी रूप मिळेल असं भास्कर जाधव म्हणाले होते आणि तसंच 17 जुलैला घडलं. आता 17 जुलैला काय घडलं हे बघायचं असेल तर माझ्यासोबत चला पुन्हा एकदा विधानसभेत. बघा कसा अभूतपूर्व राडा बघायला मिळतो.
Paso no. पाहिलंत. आता हा एवढा मोठा राडा तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल अरे हे काय आहे, हे कसलं चित्र आहे. काळजी करू नका, हे काय विधानसभेत पहिल्यांदा घडलं का? नाही. मी ह्याच्या आधीचे सगळे किस्से तुम्हाला सांगणार आहे. कधी कुठं काय घडलं होतं, कुठल्या वर्षी ते पण सांगेन मी. पण हा जो राडा आहे ना, हा अतिशय भयानक होता. इकडे पडळकरांचे कार्यकर्ते, तिकडे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते, दोघांपैकी 2 कार्यकर्ते सगळ्यात महत्वाचे, सर्जेराव टकले मकोकातला आरोपी, पडळकरांचा कार्यकर्ता, नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचा कट्टर समर्थक, हे जे धुमसा-धुमशी, केस उपटा उपटी, एकमेकांना ढुशी, काय बोलायलाच नको. आत्ताच तुम्ही बघितलं नेमकं काय घडलं. तो प्रसंग अजूनही आपण लक्षात ठेवलेला असू 17 जुलैचा. मग जे काय घडलं, मग रात्रभर आंदोलन, मग जितेंद्र आव्हाड जेव्हा सर्जेराव टकलेंना त्या नितीन देशमुखांना जेव्हा पोलीस पकडून नेत होते तेव्हा त्यांच्या गाडीच्या खाली आले, त्यांना ओढून काढलं फरफटत. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, सर्जेराव टकलेवर गुन्हा दाखल, नितीन देशमुखला अटक. शेवटी हे सगळं प्रकरण गेलं कुठं? पुन्हा राहुल नार्वेकर या अध्यक्षांकडे. मग अध्यक्षांनी जी तंबी दिली, यापुढं आता फक्त आणि फक्त अधिकारी, कर्मचारी, आमदार, बाकी कोणी अभ्यागत त्यांच्यासोबत येणार नाही. पण जो बॉम्ब टाकला होता शशिकांत शिंदेंनी, इथं पासाला सुद्धा 5,000-10,000 घेतले जातात. भास्कर जाधव तर म्हणाले आमदार कमी आणि कार्यकर्ते जास्त, अशी परिस्थिती यंदा विधानसभेत बघायला मिळाली. मला वाटलंच होतं काहीतरी घडेल आणि ते घडलं. पण जे भास्कर जाधव असे बोलले, त्या भास्कर जाधवांनी पण काय केलं? मला बोलू देत नाहीत म्हणून त्यांनी अध्यक्षांकडे अश्लील हातवारे केले. ते मात्र बाहेर कोणाला दिसले नाहीत. पण शेवटी भास्कर जाधवांनी ते मान्य केलं आणि शब्दही मागे घेतो म्हणून वादावर पडदा टाकला. आता हे सगळं घडत असताना मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये आमचे आमदार रोहित पवार साहेब पोचले आणि ते देखील या माळेत ओवले गेले. कसं आहे, एरवी सभ्यतेच्या साधन सुचितेच्या गप्पा रोहित पवार मारतात, पण थेट पोलीस ठाण्यात त्यांनी काय केलं? हात खाली घे. पोलीस आला. जे पोलीस रक्षणासाठी, जे पोलीस यांच्या संरक्षणासाठी उभे असतात, त्यांना दरडावून बोलले. आता ते ऐकून आजोबांनी सुद्धा तोंडावर बोट ठेवलं असेल आणि काकांनी काय केलं असेल तर बोलायलाच नको. म्हणजे थोडक्यात काय आहे, एकही आमदार असा नाही की ज्याच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलता येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य उच्चारलं ना, ते जबरदस्त होतं आणि तेच खरं वाक्य होतं की याच्यातनं आम्हाला हे कळलं. म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा. या 5-6 जणांनी उधळलेले गुण पाहिल्यानंतर कळलं सगळेच आमदार माजलेत. आता या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आलेलं ते प्रत्यक्ष वाक्य आपण जर ऐकलंच नाही तर मग काय मिळवलं? ऐकूयात मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या कुस्त्यांचा निकाल कसा लावला. चाललेला आहे. आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना. पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, असं नाही होत. जयंतराव कुठेतरी, हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही चालली आता मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य उच्चारलं, खरं तर त्यांचे शतशत आभार मानले पाहिजेत. कारण की जी जनभावना आहे, जी लोकभावना आहे, लोकांच्या मनातलंच मुख्यमंत्री बोलले, ते पण भर विधानसभेत, आणि शिक्कामोर्तबही झालं. आता या मुख्यमंत्र्यांच्या वाक्याला खरंच अर्थ आहे का? दुजोरा दिलाय का आपल्या पब्लिकनं?
पब्लिकच्या मनातलं मुख्यमंत्र्यांनी हेरलं हे खरं आहे का, हेच पाहण्यासाठी आमच्या टॉप न्यूज मराठीच्या रिपोर्टरनं थेट संवाद साधला, तो पब्लिकमध्ये जाऊन. आणि मग पब्लिकने काय म्हटलंय ते ऐकणं तर फार इंटरेस्टिंग आहे. कारण जे मुख्यमंत्री बोलतायत जनमानसांच्या मनातलं, आता तेच जर जनमाणूस या आमदारांबद्दल बोलणार असतील तर काय बोलतील, आता मात्र प्रत्यक्ष ऐकायलाच हवं. ऐकूया. काका, अधिवेशन नुकतंच संपलंय. या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा एक प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला काय वाटतंय, सर्वसामान्यांना खरंच काही मिळालं? काहीच मिळालं नाही. फक्त एक करमणूक झाली आमची की आम्ही ज्यांना निवडून दिलं की आमच्या सोयी सुविधा करण्यासाठी यांना निवडून दिलं, की तिथं मारामारी करतात एखाद्या गुंडाप्रमाणे. याच्यासाठी आम्ही यांना निवडून दिलं आहे का? आज पुण्यामध्ये एवढे प्रश्न पडले आहेत. एकतर रहदारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे. ह्याबद्दल एकदम काहीच बोलायला तयार नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. मग यांना कशाला आम्ही निवडून द्यायचं? राहू दे ना प्रशासन काळ. महापालिकेत काय कामं अडलं का? आज 3-4 वर्ष झाल्यात नगरसेवक नाही आहेत. काय काम आणले आज महापालिकेत? कोण आहे? सगळेजण भ्रष्टाचारी आहेत. कोण भ्रष्टाचारी नाही राहायचे? प्रत्येकजण कुठं ना कुठं तरी आहेच ना. सामान्य माणसासाठी कोण करतंय? आज काय यावं लागतं? आज स्वतः महापालिका आयुक्तांनी सांगितलं की 2 महिन्यामध्ये 3000 तक्रारी आल्या. मग प्रशासन काय करतं? महापालिका आयुक्तांनी ज्यावेळेला एक घेतलं त्यांनी लोकशाही दिन तक्रारी, तर एवढ्या तक्रारी पण मग खालच्या थरातले लोक करतात काय? क्षेत्रीय अधिकारी करतात काय? आज ह्या सोसायटीचा प्रश्न आरोग्याचा इतका बिकट चालला आहे. मी जो लावून धरल्यानंतर आता जवळ 4-5 हाती माती वगैरे कचरा काढायचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे असं आम्ही लोकांनी यायचं, हे सगळे प्रश्न खरं तर अधिवेशनात अधिवेशनात मांडले पाहिजे. इथल्या स्थानिक आमदारांनी येऊन तिथं बघितलं पाहिजे, काय अडचणी काय समजून घेतल्या पाहिजे. एकदा निवडून गेल्यानंतर ते पुढच्या 5 वर्षानंतर ते येतात. काही खरंच नगरसेवक आमदार चांगले आहेत, अभ्यासू लोक आहेत. मी असं नाही एकाने केलं म्हणून ते माप सगळ्यांना लावणं योग्य नाही. खूप चांगले लोक आहेत. तसं मग प्रशासनच चाललं नसतं, वचकही बसला नसतं. पण तसे अधिकारी पण खूप चांगले आहेत, नगरसेवक खूप चांगले आहेत, आमदार खासदार चांगलेले आहेत. पण ते कसं आहे, त्यांचं नियोजन व्यवस्थित होत नाही. सामान्य माणसापर्यंत ते तळागाळात पोचलं पाहिजे. आज आमचे मुरली अण्णांनी मध्ये अभियान घेतलं होतं नागरिकांचं. मी प्रश्न मांडला आहे, त्याचा अद्यापर्यंत मला उत्तर नाही आहे. मग त्याचा उपयोग काय आहे? कशासाठी? आणि इतकं बेशिस्त वातावरण होतं तिथं. कोण कोणाला भेटते, कोण कुठं जाते, काहीच नाही. काही आज तो पक्ष म्हणजे मी त्या काळामध्ये जुन्यापासून त्या पक्षाचं काम करतोय. मी जनसंघ असल्यापासून अण्णा जोशी, दत्तपंत मेंदळे, हरिभाऊ महाजन, मालतीबाईपर्यंत त्या काळामध्ये मी कामं केले त्या पक्षावर. आणि त्यावेळेचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते जमीन आसमानचा फरक. शिस्तच नाही यांच्यामध्ये. आज एखाद्या आमदाराला भेटायचं झालं तर खंडीवर आमदाराचे तरी लोक बसलेले असतात. सामान्य माणसाला जाता येत नाही. ऑफिसमध्ये 30 थर आहे, तेही भेटत नाहीत. एवढीच एक विनंती आहे त्यांना, तुम्ही ज्यावेळेला हे घेता ना तर सामान्य माणसाच्या जीवनाशी समरस व्हा. जो व्रत तुम्ही घेतलं आहे नागरिकांसाठी, तर नागरिकांपर्यंत या, नागरिकांच्या हालापेष्टा जाणून घ्या आणि त्या सोडायचा प्रयत्न करा. एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. बिलकुल नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, खड्ड्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाई प्रचंड वाढते. आज पेट्रोल डिझेलचं किंमत जर तुम्ही पाहिलं तर रोज आपण 103 रुपयांनी पेट्रोल भरतोय. गपगुमान आपल्याला भरावं लागते. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे सरकार आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना देते. आज डाळीची किंमत पाहिली तुम्ही, दुधाची किंमत पाहिलीत, हे 100 पार झालेले आहेत. तेलाची किंमत पाहिली. या महागाईवर हे आमदार काही बोलत नाही आहेत. बेरोजगारीवर आमदार काही बोलत नाही आहेत. एखादा नवीन प्रोजेक्ट ज्यातून रोजगार उपलब्ध होईल यावर कुठले आमदार बोलत नाही आहेत. आज तुम्ही पाहिलं की आधी आपण सर्वजण WWF चॅनल बघायचो, पण आता WWF डायरेक्ट विधानसभेमध्येच झालेलं आहे. त्यामुळे WWF चॅनल बघायची गरजच नाही लागत आपल्याला. आमदारांचीच फायटिंग आपल्याला आता लाईव्ह दिसते. कारण आमदार एकमेकांना खाली पाडून मारतायत, टॉवेलवर येऊन मारतायत, सिगरेट मारतायत. तरुणांनी यांच्याकडनं काय घेतलं पाहिजे? आज टॉवेलवर एक खाली येत आहेत आणि बुक्क्या मारतायत, कॅन्टीनमध्ये मारतायत. आमदाराला जर जेवण चांगलं मिळत नसेल तर नागरिकांना कसं जेवण चांगलं मिळेल? आणि नागरिकांना एवढं बेकार पद्धतीचं जर जेवण मिळत असेल, आज अन्नधान्यामध्ये रेशन कार्ड लोकांचे बंद झालेले आहेत. रेशन कार्डमध्ये जो तांदूळ येतो त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ आता निघतोय. यावर आमदार लोक का प्रश्न उपस्थित करत नाही आहेत? तर हे सगळ्याचे सगळे आमदार हे नालायक झालेले आहेत. एक नागरिक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला खरंच वाईट वाटतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारधारेच्या महाराष्ट्रामध्ये जिथं प्रचंड प्रमाणामध्ये लोक शिकलेले आहेत,
त्या विधानसभेमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडत असताना एक युवक म्हणून आम्हाला प्रचंड प्रकारे एक वाईट वाटतं. 2014 पासून निष्ठा आणि माजलेला प्रकार, हा माजलेला प्रकार वाढलेला आहे. फडणवीस साहेबांनीच या आमदारांना माजवलेलं आहे. ह्यांनी जर वेळीच त्यांच्यावर काहीतरी तालतंत्र लावलं असतं तर त्यांच्यावर काहीतरी दबाव आला असता, ते त्या प्रकारे डिसिप्लिननी राहिले असते. पण मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये जबाबदार आहेत. खातं त्यांच्याकडे आहे. गृह खातं एवढं असून सुद्धा आमदार त्यांचं ऐकत नाही आहेत. आज कोयता गँग संपूर्ण राज्यभरामध्ये आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. गृह खातं काय करते, मुख्यमंत्री काय करते? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि एखाद्या चांगल्या त्यांच्या भाजपमधल्या माणसाला त्यांनी मुख्यमंत्रीपद द्यावं, ही मी विनंती करतो. सगळ्यांना भोपळा मिळाला आहे आणि लोकांना फक्त त्यामध्ये पिक्चरमध्ये आपण पाहतो विलनची आणि हिरोची फायटिंग कशी असते, ती त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे काय केलं आहे, लोकांना आज माणुसकीला काळीमा फासणारं घटना आहे ती. आणि आज ते एक कायदा बनवणारं मंडळ आहे, कायदा बनवणारं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जर असं होत असेल तर सामान्य लोकांनी काय काय दृष्टिकोनानं आमदारांकडे बघायचं? आणि लोकांना कुठेही या ठिकाणी काय दिलेलं नाही, कुठलेच काय केलं नाही. सगळ्या लोकांच्या जे काही स्वप्न होतं लोकांना दाखवलं त्यात काहीच नाही. त्यांनी फक्त भोपळा दिला, लोकांना काहीच दिलेलं नाही आहे. आज लोक आमदारांकडे का जातात? स्थानिक लोकांचे प्रश्न असतात ते घेऊन जातात. पण लोक जाणार कसे? आज जर आमदार जर अशा पद्धतीने नागरिकांशी जर वागत असतील तर 100% लोकांना वाटणारच की माजलेलीच लोक आहेत. फक्त नुसतं भांडणं चालू आहे. राजकारण तुम्ही वेगळं ठेवा आणि आमचे मुद्दे मेन मांडा. आमची परिस्थिती काय आहे ते तुम्ही बघा. तुमची परिस्थिती दाखवू नका तिथे, आमची परिस्थिती दाखवा. आम्हाला महत्त्वाचं काय आहे की आम्हाला सगळ्या सुखसोयी पाहिजे, आम्हाला गरज आहे त्याची. आम्ही काय त्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे. तुम्ही फक्त आमची मदत करा, एवढंच आमचं हे. त्यामुळे तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा की कितपत तुमचं योग्यता आहे. राजकारण महत्त्वाचं का आमची परिस्थिती महत्त्वाची? तुमची भांडणं आम्हाला गरज नाही आहे भांडणं करून हे मुद्दे मांडायला. आम्हाला सरळ सोप्या पद्धतीने आम्हाला मोकळं करा बस. ही परिस्थिती अशी यायला नाही पाहिजे आपल्या देशामध्ये आणि हे लाज वाटण्यासारखं केलेलं आहे तुम्ही. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला निवडून. आम्हाला काय पाहिजे तेच तुम्ही बघितलं नाही आहे. तुमची भांडणं ही महत्त्वाची नाही आहेत विधानसभेत. आम्हाला राजकारण नको आहे. आम्हाला मोकळेपणाने जगू द्या, शांततेत जगू द्या, एवढंच आम. विशाल, हॅलो. पाहिलं म्हणजे थोडक्यात आत्ता आपण जे सगळं पाहिलं याच्यावरनं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात आला की मुख्यमंत्र्यांनी उच्चारलेलं जे वाक्य होतं ते खरंच अगदी योग्यच होतं. कारण विधिमंडळात हाणामारीचा प्रकार घडणं अशा पावित्र्याच्या ठिकाणी जिथं कायदे बनवले जातात, जिथं विविध विषयांवर चर्चा होऊन महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो, जिथं विविध विकास कामाच्या मार्गांना किंवा विकास कामांना त्या ठिकाणी गती देण्यासाठी निधीचा वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो, अशाच ठिकाणी या विधिमंडळामध्ये जर असे आमदार त्यांचे कार्यकर्ते एकमेकांशी झोंबाझोंबी खेळत असतील तर मात्र अवघड आहे. खरं तर याच्या आधी देखील हे सगळे प्रकार घडले होतेच. हे काय पहिल्यांदाच घडले असं नाही. आपल्याला आठवत असेलच 2013 मध्ये विधान भवनामध्ये आमदारांनी सचिन सूर्यवंशी या पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण केली होती. वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडवली होती आणि त्याचा जाब विचारण्यासाठी सूर्यवंशी यांना विधान भवनात पाचारण करण्यात आलं होतं. आता ते गॅलरीत बसलेले दिसले, लगेच आमदारांचे पित्त खवळले आणि या आमदारांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. जांबुवंतराव धोटे यांनी अध्यक्षांच्या दिशेनं पेपरवेट फेकून मारला होता. त्यावेळी त्यांचं सदस्यत्व बडतर्फ झालं होतं. नंतर ते पोटनिवडणुकीत निवडून आली होती, ती गोष्ट वेगळी. समाजवादी पार्टीचे अबू आझमी आपल्याला आठवत असतीलच. 2009 मध्ये हिंदीत शपथ घ्यायची सुरुवात केली तेव्हा मनसेच्या आमदारांनी त्यांना कशी तिथं सभागृहात मारहाण केली होती, माईक तोडला होता आणि त्यामुळे मनसेच्या 4 आमदारांना 4 वर्षांसाठी कसं निलंबित करण्यात आलं होतं हे देखील आपण बघितलं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेनंतर शिवसेना आमदारांनी सभागृहात तोडफोड केली होती. तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील यांनी आणि गोपीनाथ मुंडे यांनी या दोघांमध्ये बाचाबाची झालेली देखील अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. बबनराव ढाकणे, अण्णा डांगे या दोन आमदारांमध्ये सुद्धा सभागृहातच जुंपली होती. एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यात तर काय कायम वाद होत राहता ते आपण पाहिलेलं आहे. तेव्हाचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांना या दालनात शिवीगाळ झाली होती, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना काँग्रेस आमदार त्यांच्या अंगावर धावून गेले होते. आता अगदी तसेच प्रसंग आमदार पडळकरांचा गाडीचा दरवाजा आवाडांना लागणं काय, पडळकरांनी आवाडांना उद्देशून शिवीगाळ करणं काय, वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं झालं खरं. मग या पावसाळी अधिवेशनानं काय साधलं? वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप प्रकरण काय झालं पुढे? पिण्याच्या पाण्याबाबतची विधानसभेची दिशाभूल. बोगस शासन आदेश प्रकरण काय झालं? मंत्र्यांच्या निविदा घोटाळ्यांचं काय झालं? अहो कुठे काय झालं? काहीच नाही झालं. हे सगळे विषय या पावसाळी अधिवेशनात वाहून गेले. राहिलं फक्त लक्षात एकच, पडळकर, आव्हाड, संजय गायकवाड याच्या पलीकडं काहीही नाही. आणि एकमेव मुख्यमंत्र्यांनी उच्चारलेलं वाक्य काय? सगळे आमदार माजलेत. विधानसभेचा झाला आखाडा, मुजोरी माज नि नुसताच राडा. खरं तर फक्त एक खंत आहे, ती खंत फक्त शेवटी सांगतो. ज्यावेळी हे मुख्यमंत्री बोलत होते ना, सगळे आमदार माजलेत, त्याच वेळी नेमका कॅमेरा सगळ्या आमदारांच्या चेहऱ्यावरून फिरला असताना तर मात्र ते बघायला मजा आली असती. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून सांगा आणि पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.